नमस्कार मित्रांनो, माझं नाव भरत पवार, परभणी महाराष्ट्रातून आहे. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि असायलाच पाहिजे, कारण तुम्ही बघतायत केवी मेडिकोज. जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या युनिव्हर्सिटीचं नाव सांगेल आणि काही युनिव्हर्सिटीबद्दल आणि काही विषयांबद्दल माहिती पुरवेल. तर चला तर मग मी तुम्हाला माझ्या युनिव्हर्सिटीचं नाव सांगतो. माझ्या युनिव्हर्सिटीचं नाव आहे मेडिकल युनिव्हर्सिटी. आणि आता या पुढची माहिती देणार आहे केतन जयसिंगपुरे. केतन कुठे आहे? केतन राहिला आहे रूमवर. तर चला आपण जाऊया रूमवर. चला थंडी मग केतन रूमवर राहिला आहे, तर आपण जातो केतनकडे. नमस्कार मित्रांनो, आपल्याला केतन सापडलेला आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव केतन जयसिंगपुरे आहे. मी फर्स्ट इयर MBBS स्टुडंट आहे समारा स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये. आणि वर आज आपला टॉपिक काय होता? आज आपला टॉपिक असा होता की समारा युनिव्हर्सिटी आपण का चूज केली. ही युनिव्हर्सिटी NMC आणि WHO गाईडलाईन फॉलो करतात. म्हणजेच ह्या युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला इंग्लिशमध्ये कोचिंग प्रोव्हाइड केलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला 4.5 इयरपेक्षा कोर्स ड्युरेशन जास्त मिळतं. आणि ह्या युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला 5 वर्ष टीचिंग आणि 1 वर्ष इंटर्नशिप मिळते. आणि जर तुम्हाला NMC आणि WHO बद्दल अधिक माहिती हवी असेल तर नक्कीच आम्ही ती पुढच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करू तुम्हाला. आणि बघा, जसं की तुम्हाला दुसऱ्या शहरात जायचं फिरायला, तर तुम्ही पहिले ते शहर बघता. तसंच समारा हे 8th लार्जेस्ट सिटी आहे रशियामध्ये. आणि इथले पॉप्युलेशन 1.14 मिलियन आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला इथे पेशंट फ्लो जास्त पाहायला मिळतो. आणि ह्या युनिव्हर्सिटीमध्ये स्वतःचं हॉस्पिटल आहे, म्हणजेच आमच्या हॉस्टेलच्या बॅक साईडला. आणि इथे आपल्याला कॅडेवर प्रोव्हाइड होतं टीचिंगसाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे डिजिटल बोर्ड मिळतं, त्याचं नाव पिरागो टेबल आहे. आणि ह्या पिरागो टेबल आपल्याला मोबाईलमध्ये पण मिळतं. त्याचमुळे आपल्याला अॅनाटॉमी सब्जेक्ट हा चांगला समजतो. म्हणजे पॅरेंट्स लोकांना भीती असते की मुलगा दुसऱ्या शहरात जातोय, पण इथे तसं नाहीये. मुलगा जातोय दुसऱ्या देशामध्ये तर नक्की भीती असणारच, पण तसं काही नाहीये. रशिया हे खूप सेफ आहे फॉरेनर्ससाठी, आणि इंडियनसाठी तर खूपच जास्त सेफ आहे. म्हणून भीतीची काहीही गोष्ट नाही. आणि राहिला प्रश्न रॅगिंगचा, तर रॅगिंग फ्री युनिव्हर्सिटी आहे, म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये थोडी सुद्धा रॅगिंग होत नाही. आणि ह्या युनिव्हर्सिटीमध्ये स्वतःचं हॉस्टेल आहे, म्हणजेच इथे आपल्याला 24/7 लायब्ररी मिळतं. त्यानंतर इंडियन मेस मिळतं, त्यात आपल्याला नॉनव्हेज, व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये आपल्याला हलाल आणि नॉन हलाल दोन्ही पण मिळतं. आणि येथे जिम आहे. त्यानंतर ह्या हॉस्टेलमध्ये रॅगिंग काहीच होत नाही. आणि सिनियर तर खूप चांगलं. आता तुम्हाला काय वाटेल हे गव्हर्नमेंट हॉस्टेल आहे, कसं आहे काय? तर हॉस्टेल एकदम बढियाच आहे, जसं की केतननं तुम्हाला सांगितलं. आणि राहिला प्रश्न हॉस्टेलच्या कॅम्पसला, तर हॉस्टेलच्या बाजूलाच युनिव्हर्सिटीची मेन बिल्डिंग येते. आणि जे बाकीचे काही डिपार्टमेंट्स आहेत लँग्वेजचे आणि जे काही छोटे मोठे सब्जेक्ट्स आहेत, ते डिपार्टमेंट हॉस्टेलच्या एकदम जवळच आहे, वॉकिंग डिस्टन्सवर. आणि जे मेन सब्जेक्ट आहेत जसे की अॅनाटॉमी, नर्सिंग आणि बायोलॉजी फर्स्ट इयरचे, तर ते डिपार्टमेंट हॉस्टेलपासून 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावर असतील. आणि हॉस्टेलच्या कॅम्पसमध्येच तुम्हाला छोटे मोठे शॉप्स भेटेल, जिथे तुम्हाला सगळं सामान भेटेल, सगळी प्रत्येक ग्रोसरी भेटेल, तर तुम्हाला लांब जायची गरज नाही. तर डिपार्टमेंटला जाणं आलं म्हणजे ट्रान्सपोर्टेशन आलीच. त्यामुळे आपल्याला इथे बस, मेट्रो आणि ट्रॅम अवेलेबल आहे. त्यात तुम्ही 1 किलोमीटर जाय 25 किलोमीटर, त्यात तुम्हाला फक्त 19 रुपयाच तिकीट मिळेल. त्यानंतर जर कदाचित तुम्ही लेट झाला तर तुम्हाला इथं कॅब पण मिळते, त्याची तिकीट नियर अबाउट 200 ते 300 रुपये होतं. आणि खास गोष्ट म्हणजे समारा स्टेटमध्ये तुम्हाला इंटरनॅशनल एअरपोर्ट मिळतं. आणि आता आपण वापस सिटीकडे येऊया थोडंसं, आणि म्हणजे कंट्रीकडे येऊया. तर या ठिकाणी टेम्परेचर खूप कमी असतं थंडीमध्ये. आता सध्या असेल -13 या 14. तर इथं मिनिमम टेम्परेचर जातं -30 पर्यंत. आणि समर्समध्ये टेम्परेचर असतं बढिया, म्हणजे इंडियासारखंच असतं, +30 पर्यंत जातं जवळपास. आणि इथला मंथली एक्सपेन्स 5 ते 6 हजार पर्यंत येतं फक्त. जर तुमचा खर्च जास्त असेल तर जास्त येऊ शकतो. आणि आता तुम्हाला वाटत असेल बाबा एवढं सगळं बढिया आहे, गव्हर्नमेंट हॉस्टेल आहे, नंतर युनिव्हर्सिटी पण गव्हर्नमेंटची आहे, आणि बाकी NMC अप्रूव्ड युनिव्हर्सिटी आहे, तर फीस पण खूप असेल, बाकीचा खर्च पण खूप येत असेल. तर तसं काहीच नाहीये. स्वतःच्या एक्सपेन्स जरी पकडला तुम्ही त्यात, तर तुम्हाला अवरेज एक्सपेन्स तुमचा जाईल 30 ते 40 लाखापर्यंत. आणि म्हणजे ही रक्कम सुद्धा जास्त आहे सर्वसामान्य लोकांसाठी, पण ॲज कम्पेअर्ड टू इंडियन प्रायव्हेट कॉलेजेस
ही रक्कम फार कमी आहे. तर तुम्ही इथे येण्याचा नक्कीच विचार करू. नेक्स्ट टॉपिक आपला हॉस्टेल टूर किंवा फी स्ट्रक्चर राहील. आणि जर तुम्हाला युनिव्हर्सिटी बद्दल किंवा अजून MBBS अब्रॉड बद्दल काही जरी डाऊट्स असतील तर तुम्ही आमचा जो नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यावर व्हॉट्सअप कॉल और व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आणि केवी मेडिकोस या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चालतंय. बाय मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.